बातमी नागपूरची आहे। नागपुरामध्ये आईस फॅक्टरीमध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती मिळते। नागपुरामध्ये उपलवाडी परिसरामध्ये आईस फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आलेली आहे। या फॅक्टरीमध्ये काही मजूर अडकल्याची भीती वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच उपलवाडी परिसरामध्ये ब्लास्ट झालेला आहे। हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो बघा। या आईस फॅक्टरीमध्ये जे आहे तो ब्लास्ट झालेला आहे बघा। टॉर्चच्या साहाय्याने दाखवतो आणि संपूर्ण परिसरामध्ये आता अमोनिया गॅस जी आहे ती या ठिकाणी पसरलेली आहे। मला सुद्धा तोंडाला रुमाल बांधून रिपोर्टिंग करावं लागतं। ही फायर ब्रिगेडची टीम या ठिकाणी बघा, या ठिकाणी तोंडाला मास्क बांधून या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी लोकांना वाचवण्याचं काम करतात। 3 जणांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। हीच ती फॅक्टरी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी बघा। हीच ती फॅक्टरी आहे। या फॅक्टरीमध्ये आईस फॅक्टरीमध्ये अमोनिया सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि संपूर्ण परिसरामध्ये ही गॅस जी आहे ती पसरली। हे बघा दृश्य, संपूर्ण भिंत तुटली आणि आता या परिसरात जे आहे ते गॅस पसरलेली आहे। आपल्यासोबत इथले फायर ब्रिगेडचे जवान आहेत, त्यांना विचारूया। ढोकेजी सर, काय झालं नेमकं, काय सांगा? नेमकं असं जे दिसून येत आहे की ते अमोनिया गॅस ब्लास्ट झालेला आहे। सिलेंडर मालकाच्या सांगण्यानुसार 1000 केजीचे सिलेंडर होते अमोनिया गॅस। किती लोकांना बाहेर काढलं? बाहेर म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला एक कॅज्युअलिटी मिळाली, ते आम्ही बाहेर काढलं हॉस्पिटल। गॅस आहे या परिसरात आता? गॅस आहे, सध्या कमी प्रमाणात आहे, परंतु गॅस अमोनिया गॅस। नक्कीच, धन्यवाद।